नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. MA इतिहास, MA हिस्ट्री, कोर्स कोड आहे M60. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेल्या, तसेच ही जी 2023-24 वर्षात चालू झालेला अभ्यासक्रम आहे हा नवीन MA हिस्ट्री, MA इतिहास अभ्यासक्रम आहे. आणि ह्याचा जो पॅटर्न आहे तो आहे NEP 2020 पॅटर्न, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 पॅटर्न. आणि 17:30 म्हणजे 70 मार्क थेरीला असणार आहेत आणि 30 मार्क इंटरनलला असणार आहेत, इंटरनलला अंतर्गतला असणार आहे. ठीक आहे, असा ह्याचा पॅटर्न आहे. तर MA हिस्ट्री M60 NEP 2020 पॅटर्न 17:30 सेकंड सेमिस्टर रेग्युलर, ऐकून घ्या, सेकंड सेमिस्टर रेग्युलर, तसेच पुनर्परीक्षार्थी फर्स्ट सेमिस्टर. ज्या विद्यार्थ्यांचं डिसेंबर 2023 तसेच जानेवारी 2024 मध्ये जी फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये जी विद्यार्थी फेल झाले आहेत व ज्यांनी रिपीटर किंवा पुनर्परीक्षार्थी परीक्षेचा एक्झाम फॉर्म मे 2024 एक्झाम फॉर्म भरलेला आहे, ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे, अशा फर्स्ट सेमिस्टर पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांची तसेच सेकंड सेमिस्टर रेग्युलर विद्यार्थ्यांची मे 2024 एक्झामिनेशनचं टाईमटेबल आलेलं आहे. हे टाईमटेबल विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac यावरील एक्झामिनेशन म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे टाईमटेबल मिळून जाईल. तर बघूया आपण याचं डिटेल विवरण, कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे. ठीक आहे, इथं आधी वरी तर तुम्हाला माहिती आहे सगळं. MA इतिहास M60 NEP 2020 पॅटर्न 17:70 जसे 30 युनिट 1 एक्झाम मे 2024 टाईमटेबल डेटशीट सर्क्युलर नंबर YCMU एक्झाम मे 2024 हे वेबसाईटवर काल दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी वेबसाईटवर अपलोड झालेलं आहे आणि आज दिनांक आहे 26 एप्रिल 2024. ठीक आहे, तर पहिल्यांदा सत्र 1चं टाईमटेबल बघू, म्हणजे फर्स्ट सेमिस्टरचं टाईमटेबल बघूया आपण. ठीक आहे, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचं जी फेल झालेली होती रिपीटर विद्यार्थ्यांचं व ज्यांनी एक्झामिनेशन फॉर्म भरलेला आहे मे 2024 परीक्षेचा, ह्या परीक्षेचा, त्यांचं टाईमटेबल. त्यांचा पहिला पेपर असणार आहे 24 मे 2024 रोजी. वेळ असणार आहे सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. पेपर कोड आहे HIS 515. पेपरचं नाव आहे प्रारंभिक भारत इसवी सन 6व्या शतकापर्यंत आणि कोर्स कोड आहे M60. दुसरा पेपर असणार आहे 25 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. पेपर कोड आहे HIS 516. पेपरचं नाव भारतीय राजकीय व्यवस्था, अभ्यासक्रम कोड M60. तिसरा पेपर 26 मे 2024 10:30 ते 1:30 HIS 517 आधुनिक जग भाग 1 M60. चौथा पेपर 27 मे 2024 सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत. हा पेपर छोटा आहे बरं का, सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत. पेपर कोड HIS 518 प्राचीन इतिहासकार M60. पाचवा पेपर 28 मे 2024 सकाळी 10:30 ते 1:30 HIS 519 इतिहासाच्या सहाय्यकारी शास्त्रांची पद्धती आणि उपयोजन. ठीक आहे, M60. ह्यालाच एक और पेपर आहे, हे ऑप्शनल पेपर आहे. हे पाचवा पेपर जे दिसत आहे ना तुम्हाला, हे ऑप्शनल पेपर आहे. मग ज्या विद्यार्थ्यांचं HIS 519 आहे त्यांनी HIS 519 द्यायचं आहे त्या दिवशी, आणि ज्याचं 519 नाही त्यांचा असणार आहे HIS 520 आधुनिक पूर्व जगाचा इतिहास भाग 1. ठीक आहे, म्हणजे 28/5/2024ला जी पाचवा पेपर होणार आहे सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत, ते ऑप्शनल पेपर नसणार आहे. मग ज्यांचं HIS 519 आहे त्यांनी HIS 519 द्या, ज्यांचं HIS 520 आहेत त्यांनी HIS 520 द्या. पुढे सहावा पेपर 29/5/2024 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. पेपर कोड HIS 599 संशोधन पद्धती M60.
हे झालं फर्स्ट सेमिस्टरचं पुनर्परीक्षा रिपीटरचं. आता फ्रेशर, रेग्युलर, सेमिस्टर 2 सेकंड सेमिस्टरचं. हां, तर त्यांचा सेकंड सेमिस्टरवाल्यांचा एक ध्यानात घ्या, सेकंड सेमिस्टरवाल्यांचा पहिला पेपर असणार आहे 30 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. पेपर कोड HIS 521. पेपरचं नाव सरंजामशाहीच्या काळातील भारत 6वे ते 18वे शतक M60. दुसरा पेपर 31 मे 2024 सकाळी 10:30 ते 1:30. HIS 522 भारतातील आर्थिक जीवनातील स्थित्यंतरे M60. तिसरा पेपर 1 जून 2024 सकाळी 10:30 ते 1:30. HIS 523 आधुनिक जग भाग 2 M60. चौथा पेपर 2 जून 2024 सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत. छोटा पेपर आहे HIS 524 मध्ययुगीन इतिहासकार M60. पाचवा पेपर 3 जून 2024 सकाळी 10:30 ते 1:30. HIS 525 इतिहासातील उपयोजित क्षेत्रे M60. आता हा पाचवा पेपर जे आहे तो ऑप्शनल आहे, म्हणजे काही लोकांना HIS 525ची एक्झाम देता येईल. तर ज्यांनी HIS 525 निवडले त्यांना HIS 525 येईल, आणि ज्यांनी ऑप्शनल म्हणून HIS 526 निवडले त्यांना हॉल तिकीटवर HIS 526 येईल. तर दोन्हीपैकी तुम्हाला एकच असणार आहे, दोन्ही नसणार आहे. ठीक आहे, ह्या दोन्हीपैकी एकाची परीक्षा होईल 3 जून 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. HIS 526च्या पेपरचं नाव आहे आधुनिक पूर्व जगाचा इतिहास भाग 2. ठीक आहे, मग किती झाले 1 2 3 4 5. आता 6वा पेपर आणि शेवटचा पेपर 4 जून 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. पेपरचं कोड आहे HIS 527 आणि पेपरचं नाव आहे क्षेत्रीय प्रकल्प M60. ठीक आहे, हां. तर मित्रांनो हे झालं आता पेपरचे नाव. आता याच्यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत, नोटीस दिलेली आहे. नोटीस, यू कॅन डाउनलोड हॉल तिकीट फ्रॉम युनिव्हर्सिटी वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac. हॉल तिकीट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर एक्झामिनेशन सेंटर. तुम्ही ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवरून तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. आता नाही, पुन्हा परीक्षा जवळ आल्यानंतर. पॉईंट नंबर 2, यू शूड कॅरी युअर हॉल तिकीट आयडेंटिटी कार्ड, रिसिप्ट ऑफ द फीस पेड, चलान विथ यू फॉर द एक्झामिनेशन टू प्रोड्यूस whenever required for, or the student will not be allowed to appear for examination. तुम्ही हॉल तिकीट, कॉलेजमधून दिलेलं आयडेंटिटी कार्ड, तसेच किंवा पैसे भरलेली पावती किंवा पैसे भरलेली ऑनलाईनची पावती किंवा ऑफलाईन जर तुम्ही चलान भरला असाल तर ऑफलाईन चलानची पावती, तर ही डॉक्युमेंट तुम्ही आणणे गरजेचे आहे. ठीक आहे, हॉल तिकीट, आयडेंटिटी कार्ड, रिसिप्ट ऑफ फीस पेड और चलान विथ यू फॉर द एक्झामिनेशन. ठीक आहे, वाचले आपण. तिसरा पॉईंट, यू मस्ट बी प्रेझेंट इन द एक्झामिनेशन हॉल बिफोर 15 minutes. नो स्टुडंट शॅल बी अलाउड टू एंटर आफ्टर 30 minutes फ्रॉम द स्टार्ट टाइम ऑफ एक्झामिनेशन. तुम्ही परीक्षा चालू होण्याच्या 15 मिनिट अगोदर आपल्या एक्झामिनेशन हॉलमध्ये हजर राहणं आवश्यक आहे. नो स्टुडंट शॅल बी अलाउडेड टू एंटर आफ्टर 30 minutes फ्रॉम द स्टार्ट ऑफ एक्झामिनेशन. एक्झाम चालू झाल्यानंतर, म्हणजे एक्झाम जर 10:30ला असेल, ठीक आहे, तर 10:30ला जर एक्झाम चालू झाली तर अर्धा तास म्हणजे 11 वाजेपर्यंत तुम्हाला शेवटची परवानगी देण्यात येईल वर्गामध्ये येण्याची, बसण्याची, परीक्षा सुरू करण्याची. मग अर्धा तास झाल्यानंतर तुम्हाला वर्गात बसू दिलं जाणार नाही, परीक्षा देऊ दिलं जाणार नाही. ठीक आहे, म्हणजे अर्धा तास तुम्हाला सवलत दिलेली आहे परीक्षा चालू झाल्यापासून अर्धा तास, त्याच्यानंतर नाही. पुढचं, मोबाईल फोन्स, ऑडिओ व्हिज्युअल और एनी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आर स्ट्रिक्टली नॉट अलाउडेड इन द एक्झामिनेशन हॉल. हे ऐकले तुम्ही. एक्झामिनेशन अनफेअर्स मीन्स रिलेटेड ॲक्ट 1982 ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट क्लॉज नंबर 31 प्रोविजन्स आर ॲप्लिकेबल. Result will be declared on university website ycmu.digitaluniversity.ac. After declaration of result on website, and if you unsatisfied in your result, you can apply for verification of marks. Application available on website should be submitted within 15 days from the declaration of result on university website only. ठीक आहे, मोबाईल फोन, ऑडिओ व्हिज्युअल वगैरे परीक्षेत आणू दिले जाणार नाही. 1982च्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे परीक्षेमध्ये अनधिकृत बेकायदेशीर काम करण्याबद्दल एक कायदा आहे, तो ह्याला ॲप्लिकेबल राहील. त्याच्यापायी अभ्यास करा. नाही ती स्ट्रिक्ट केलं, कॉपी मुक्त केलं तर अवघड होईल. ठीक आहे.
पुढचा पॉईंट आहे ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर तुमचा रिझल्ट दाखवण्यात येईल. माहिती आहे. मग जर एखाद्या विद्यार्थ्याला रिझल्टमध्ये काही तफावत वाटली असेल तर रिझल्ट लागल्या दिवसापासून 15 दिवसाच्या आत वेबसाईट आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर एक फॉर्म दिलेला आहे व्हेरिफिकेशनचा, मार्क व्हेरिफिकेशनचा फॉर्म दिलेला आहे. तो मार्क व्हेरिफिकेशनचा फॉर्म जर ऑनलाईन अवेलेबल असेल तर ऑनलाईन भरायचा आहे आणि विद्यापीठाला कळवायचं आहे. मेल करायचा असेल तर मेल करू शकता किंवा ऑनलाईन सबमिट करून फोनद्वारे सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता. तरी दिलेलं आहे. विशिंग यू ऑल द बेस्ट फॉर द फोर्थ कमिंग एक्झामिनेशन्स, कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन. ठीक आहे. विद्यापीठाकडून बी तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट, माझ्याकडून बी तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट फॉर एक्झामिनेशन. आणि 1 महिना आहे जवळपास. प्रचंड अभ्यास करा. 6 पेपर आहेत, जास्त काय नाहीत. थोडंसं इतिहासचा सिलेबस पुस्तकं जास्त आहेत. तुम्ही जसं वाचत जाल तसं तुमचा अभ्यासक्रम सोपा होत जाईल. उगाच 6 पुस्तकं आहेत कधी वाचावं, 6 पेपर आहेत असं म्हणू नका. ठीक आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.